रुद्र बोलून झाला आणि त्याने काव्याचा हात पकडला व दोघेही गाडीत बसले. कामिनी काही क्षण त्यांच्याकडे पाहत उभी राहिली आणि मग स्वतःच्या गाडीत बसली. रुद्र काव्याला इतकं वेगळं वागवतोय का? कामिनीचा मनात मत्सर उसळला. इतरांसमोर रुद्र इतका थंड, पण आपल्या बायकोसमोर मात्र इतका प्रेमळ. तिचा नवरा तिला चांगलाच सांभाळत होता, पण असं प्रेमळ वागणं ते कधीच नाही. गाडीत बसल्यावर काव्याने आश्चर्याने विचारले, हे काय करताय तुम्ही? रुद्र गंभीरपणे म्हणाला, तू खरंच कामिनीशी पुन्हा सलोखा केला का? काव्याच्या घशात शब्द अडकले. रुद्रच्या डोळ्यात संशय चमकला. तिने तुला काही ब्लॅकमेल तर नाही केलं? काव्याने पटकन सांगितले, नाही, कशाला करेल? माझ्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आधीच माहिती आहे. रुद्रने डोळे अरुंद करून पाहिले, मग शांतपणे म्हणाला, तो तिच्याशी जुळवून घेतलंस तर मला देखील तुझ्याबद्दल थोडं प्रेम दाखवायला हवं, विशेषतः तुझ्या बहिणीसमोर. पण एवढं नको. गाडी, वेळ, भेट, तुम्ही खूप बिझी आहात, काव्या म्हणाली. रुद्र हसत म्हणाला, काव्या, तुला चेहऱ्यावर मान मिळणं आवडत नाही का? कधीपासून इतकी साधी राहू लागलीस? काव्या फुसफुसली, हो, खूप मान मिळतो मला. रेस्टॉरंटमध्ये रुद्र आणि काव्या एकाच बाजूला बसले. रुद्रने वेटरला सांगितले, मागच्या वेळी घेतलेले वाईन आणा. वेटर लगेच घेऊन आला. रुद्र म्हणाला, हे मागच्या वेळेचं ब्रूट डायमंड आहे, आपण ठेवलेलं. आता उघडायला अगदी योग्य वेळ आहे. कामिनीने बाटलीकडे पाहताच धक्का बसला. हजारो लाखाची वाईन आणि लेबलवर खरे डायमंड, आणि रुद्रने ते काव्यासाठी जपून ठेवलं होतं. काव्या थोडी दचकल्याच झाली. हा रुद्र पहिल्यांदाच असा वागत होता. रुद्र फक्त कामिनीला जळवण्यासाठी हे करत होता हे काव्याला लगेच समजले. काव्या जेवणात लक्ष घालू लागली, पण रुद्रने तिचा हात पकडला. थांब, मी देतो म्हणत त्याने तिचा स्टिक कापून तिच्या समोर ठेवला. तुझे हात लागतील कापताना, मग काय करशील? तो अगदी नैसर्गिकपणे म्हणाला. काव्या थोडी गोंधळलीच. रुद्रने ग्लास उचलत सांगितले, आज तुमच्या पॅचअपचा दिवस आहे, पुढेही एकमेकांचा आधार बना. कामिनी फक्त कटाक्ष टाकत बसली होती. काव्याला रागाने जळजळू लागले. तेवढ्यात माधव आला आणि कंपनीत काही तातडीचा प्रश्न असल्याचे सांगितले, म्हणून रुद्रला निघावे लागले. तुम्ही जा, काव्या म्हणाली. रुद्रने तिच्याकडे पाहत अचानक तिच्या मानेला हात ठेवला आणि जोरात केस घेतले. काव्या थबकली. रुद्र निघून गेला आणि कामिनीचा जळता कटाक्ष तिच्यावर रोखलेला होता. कामिनी म्हणाली, काव्या, तू म्हणाली होतीस की रुद्र तुला खरं प्रेम करत नाही, पण आजचं पाहून तुझं आयुष्य फार गोड दिसतंय हो. काव्या म्हणाली, कामिनी, तुला कळत नाही का? तू फक्त दिखावा करतोय, घरी तो असं नाही. कामिनी तिरस्काराने हसली. रुद्र खूप चांगला पुरुष आहे आणि तू एकटीच त्याचा आनंद घेतेस. मी एका म्हाताऱ्याबरोबर अडकलीय. खूप वाईट आयुष्य आहे माझं. काव्या थक्क झाली. असं कसं बोलतेस? दादाही तुझी काळजी घेतो. कामिनीच्या तोंडून पुढचं वाक्य तर ऐकायला देखील लाज वाटावी असं होतं. आपण बहिणी आहोत. पुरुष शेअर केले तरी काय झालं? आज रुद्रला माझ्याकडे सोड ना. काव्या रागाने उभी राहिली. कामिनी, पुरे झालं. कामिनीही उभी राहून म्हणाली,
तू स्वार्थी आहेस. मी नसते तर तो तुझं गुपित उघड करून तुला सोडून गेला असता. थोडं मला का देत नाहीस? की भीती वाटते रुद्र माझ्यावर प्रेम करू लागला तर? काव्य अवाक झाली. रुद्र एखादी वस्तू नाही, तो माणूस आहे असे म्हणत काव्य रागाने निघून गेली. कामिनी मागून ओरडली, जाशील तर जा. मी रुद्रकडेच जाते आता आणि त्याला सांगेन की तू कसली खून करणारी आहेस. तुझी आईसुद्धा तशीच होती. काव्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती फार वेळ चालत राहिली. श्वासही घ्यायला कठीण झाले. घरी परतल्यावर रुद्र अजून आलेला नव्हता. तो आल्यावर काव्य पटकन उठली. रुद्र, तू इथे का बसली आहेस? तू जवळ आला. काव्य धावत जाऊन त्याला मिठी मारली. रुद्र थोडा थबकला पण तिला मिठी मारू दिली. कामिनीने तुला काही बोललं का? त्याने विचारले. काव्या फक्त डोळे मिटून डोके हलवले. ती थरथरतच म्हणाली, रुद्र, मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवली आहे. जर तुला. रुद्रने डोळे अरुंद केले. काव्या, तू माझ्यापासून काय लपवत आहेस? काव्या थरथरत्या आवाजात म्हणाली, मी एकदा तुमच्या आईबद्दल विचारलं होतं. त्या कशा गेल्या तुम्हाला माहिती आहे का? रुद्र थबकला. त्याच्या चेहऱ्यावर सावली उमटली. त्याने तिचा हात सोडला आणि चेहरा वळवला. तुला अचानक हे का विचारायचं आहे? काव्या घाबरली. मला काही गोष्टी ऐकायला आल्या. मी मुद्दाम विचारलं नाही, पण त्यांनी म्हटलं, ते म्हणाले म्हणून. तिच्या आवाजात गोंधळ आणि भीती होती. रुद्र शांतपणे पण जखमी सुरात म्हणाला, लोक म्हणाले की मी माझ्या आईचा खून केला, बरोबर? काव्या दचकली. तिचे डोळे लाल झाले. ते लगेच म्हणाले, मला माहीत आहे तुम्ही तसं केलं नाही. रुद्र तिच्याकडे रोषाने वळला. बस काव्या, समजून चल की मीच तिला मारलं. पण हा विषय पुन्हा काढू नकोस. माझ्या आईबद्दल मला काहीही ऐकायचं नाही. हे बोलून तो तडक निघून गेला. रुद्र काव्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. तो इतका त्रास का घेतोय? लोक त्याच्यावर खुनाचा आरोप करत आहेत, तरीही तो सत्य सांगू इच्छित नाही. का? काव्याच्या मनात अचानक प्रकाश पडला. कदाचित त्याच्या आई वडिलांमध्ये प्रेमच नव्हतं. कदाचित त्याची आई रात्री दुसऱ्या माणसाला भेटली आणि दुसऱ्या स्त्रीने तिचा खून केला. रुद्रला हे जगाला सांगायचंच नव्हतं. त्याला आईने वडिलांचा विश्वासघात केला हे कोणालाच कळू नये असं वाटत असावं. काव्याच्या छातीत वेदना उमटली. जर रुद्रला हे इतकं लागलं आणि मी सांगितलं की माझी जन्मदात्री आई त्या खुनामागे होती, तर तो मला आणि आपल्या बाळाला माफ करेल का? दुसऱ्या दिवशी सकाळी कामिनी पुन्हा आलिशान घरात आली. काव्या लवकर उठली आणि तिला समोर उभं पाहून नाराज झाली. तू इथे काय आली आहेस? कामिनी बनावटी हसत म्हणाली, अगं बहिणी, कालच तर माझ्यावर इतकं प्रेम दाखवलंस आणि आज चेहरा बदलला. काव्या त्रस्त होती. ती रात्रीभर झोपली नव्हती. रुद्र परत आलाच नव्हता. काल माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवला होतास ना, ते लक्षात आहे मला, काव्या थेट म्हणाली. कामिनी हसली. अगं, तुला खरंच आत्मविश्वास नाही का? मला अजूनही भीती वाटते तुला मी रुद्रला हिसकावून घेईन म्हणून. काव्याने दात ओठात चावले. कामिनी मुद्दाम दुखावत होती. कामिनी, राकेश वेगळं होता.
पण रुद्रच्या दिशेने एक पाऊल टाकलंस तर मी तुला सोडणार नाही. कामिनी नाकावरती हसली. बरं मग मला त्रास देणार तर मी त्याला पुरावे देऊन टाकते. काव्या तिच्या डोळ्यात डोळे घालत शांतपणे म्हणाली, तुला वाटतं मी घाबरते? जर तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करशील तर मी तुला पण घेऊन जाईन. माझ्याकडे गमावण्यासारखं काही उरणार नाही, पण जीवाचा हिशेब मी करेन, समजलीस? कामिनी थक्क झाली. काव्या निघून गेली. कामिनीचा चेहरा विकृत झाला. काव्या, तू रुद्रवर इतकं प्रेम करतेस? तेवढ्यात रुद्र घरात शिरला. कामिनी दचकली. मिस्टर गायकवाड? रुद्र तिच्यावरून नजरेने सरकला आणि पुढे जायला लागला. मग थांबून म्हणाला, मिस कामिनी, पुन्हा काव्याला भेटायला आली होतीस? कामिनी लाडीक आवाजात म्हणाली, हो, पण ती जरा चिडलेली दिसली. रुद्र शांतपणे म्हणाला, हो, काल आमचं थोडं भांडण झालं. कामिनीचा चेहरा उजळला. म्हणजे त्यांचं भांडण झालं? ती म्हणाली, काव्याचं काय सांगायचं, कधी कधी तिला बोलताना भान राहत नाही. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. रुद्र बनावटीचे दुःख दाखवत म्हणाला, कधी कधी ती समजत नाही मला. कधी खुश, कधी राग, कदाचित माझी चूक असावी. कामिनी लगेच मध्ये पडली. अहो, तुम्ही इतके काम करता, तीच तुमची कदर करत नाही. मी तिला समजावते. रुद्रने शांतपणे विचारले, तुला माहिती आहे का ती वेडी का झाली आहे अलीकडे? कामिनी थोडा वेळ थांबली. हे मोठं प्रकरण आहे. रुद्र म्हणाला, वाईन सेलरमध्ये बसून बोलूया. कामिनीच्या डोळ्यात लोभ चमकला. वाईन सेलरमध्ये? रुद्र शांतपणे विचारतो. काव्याच्या मनात काय चाललं आहे? कामिनी हळूहळू खोटं पसरवू लागली. ती मिस जेसिका आणि तुमच्याबद्दलच्या अफवा ऐकून दुखावली आहे. तिला वाटतं तुमच्या कुटुंबाला ती मान्य नाही. ती बाहेरून दाखवत नाही, पण आतून दुखावलेली असते. रुद्रने डोळे बारीक केले. काव्याच्या मनात खूप गोष्टी साचलेल्या आहेत. मिस्टर गायकवाडला सुद्धा हे नको आहे. त्यांच्यावर खूप दबाव आहे, विशेषतः काव्या गरीब घरातून आली म्हणून. कामिनी लगेच मान डोलावली. हो, मिस्टर गायकवाड खूप त्रास सहन करतायत. रुद्र तिच्याकडे निर्विकारपणे पाहत होता. कामिनी त्याला जवळ करण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी काव्या घरी आली. कामिनी तिथे दिसली नाही. कामिनी गेली. काव्या चकित झाली. नोकर तिला पाहून थोडा थांबला. मॅडम, ते म्हणजे? काय झालं? घरात काही घडलं का? काव्या थोडी घाबरली. नोकराने हळू आवाजात सांगितलं, लाऊंजमध्ये साहेब आहेत आणि मिस कामिनी पण. काव्याचा चेहरा पांढरा पडला. कामिनी, तू खरंच रुद्रवर डोळा ठेवला आहेस?